म्हणजे ज्यांनी काल मला ते धमकी दिली होती की तुम्ही कुठली माहिती दिली नाही वगैरे, पण ह्या माध्यमातून असं झालं की आता मी माहिती देतो असं ड्रग्स माफियाला एक उघड झाल्यामुळं आता माझ्या जीवाला धोका झालेला आहे। आणि तसं अधिकारी मला असं धमकावत आहेत की तुझ्यावर कारवाई करतो। ही एक कुठेतरी तक्रारदाराला भीती वाटण्यासाठी झालेलं आहे। काल पालकमंत्र्यांसमोर सुद्धा त्यांनी धमकी दिली गेलेली आहे। मग हे पालकमंत्र्यांना सुद्धा घाबरले नाहीत। हा विषय इतका आमच्यासाठी म्हणजे गंभीर विषय बनलेला आहे। प्रशासन जो ड्रग्स जो तुळजापुरात चालू आहे ह्याचे आरोपी सर्व पकडले पाहिजे। हा पूर्ण इथला ड्रग्स माफिया आणि ड्रग्स जो प्रमाण चालू संपला पाहिजे। यांनी काल पुजारी व्यापारी आणि गाव तुळजापूर शहरातील रहिवाशांची बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये पोलीस डिपार्टमेंटला 72 घंट्याच्या आत अहवाल देण्याचे आवाहन केले। त्या अनुषंगाने जर 72 तासाने पोलीस डिपार्टमेंट नाही दिले अहवाल बिहवाल तर या अनुषंगाने तुळजापूर शहरवासी पुजारी व्यापारी या सर्वाला घेऊन सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ व पुढील रूपरेषा ठरवू। आमचे पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिनजी शिंदे यांना काल DYSP साहेबांनी पालकमंत्र्यांसमोर धमकावल्या प्रकरणी त्याचा निषेध म्हणून आज आम्ही उपोषणास बसलो आहे। माझी DYSP साहेबांना किंवा पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की तक्रारदार लोकांना धमकावण्यापेक्षा एवढीच शक्ती तुम्ही जर ह्या ड्रग्समध्ये जे अडकलेले गुन्हेगार आहेत त्यांना पकडण्यासाठी जर घालवली साहेब तर आम्ही स्वतः सर्व तुळजापूरचे नागरिक तुमचा आणि ह्या पोलीस प्रशासनाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात भव्य असा सत्कार करू। केव्हा ज्यावेळेस तुम्ही आम्हा सर्व तुळजापूरवासियांना आणि ह्या युवक पिढीला ह्या ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर काढचाल आणि हा तुळजापूर शहराला जिथून हा ड्रग्सचा पुरवठा होतो तो पुरवठा बंद करून आम्हाला ह्या विळख्यातून बाहेर काढचाल। आणि माझं ह्या तुळजापुरातील युवकांना आणि नागरिकांना एक कळकळीचं आव्हान आहे की हा जो ड्रग्सचा जो विळखा वरचेवर घट्ट होत चाललेला आहे तुळजापूर शहराच्या भोवती त्याला आपण सर्व शहरवासियांनी कुठलंही राजकारण न करता कुठल्याही बाकीचं जातीपातीचं किंवा राजकीय ह्याला बळी न पडता आपण सर्वांनी हा गंभीर अशा समस्येला समर्थपणे तोंड देणं गरजेचं आहे। कारण हा आपल्या तुळजापूरच्या युवा पिढीचा भविष्याचा विषय आहे। त्याच्यामुळं मी सर्व पक्षाच्या सर्व जातीच्या सर्व धर्माच्या समाजातील सर्व घटकातील लोकांना एक आव्हान करतो की हा लढ्याच्या विरोधात आपण सर्व तुळजापूरकरांनी एकवटलं पाहिजे आणि समर्थपणे तोंड देऊन ह्या समस्येतून आपण बाहेर पडलं पाहिजे।